नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्य या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। मागील काही व्हिडिओपासून आपण विवाह या विषयाच्या संदर्भात जे काही विषय असतील ते विषय आपण घेत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रेमविवाहाचे योग, आंतरजातीय प्रेमविवाहाचे योग पाहिले। आज आपण लोकाग्रहास्तव म्हणजे बऱ्याच लोकांनी हा विषय घ्या असं विनंती केली, तो विषय म्हणजे पुनर्विवाह किंवा बहुविवाह। आजकाल बऱ्याच लोकांचे एकापेक्षा जास्त विवाह होतात। पूर्वीच्या काळी असं नव्हतं, पूर्वीच्या काळी एकच विवाह होत होता किंवा जरी पतीचं किंवा पत्नीचं निधन झालं तरी दुसरं लग्न करत नव्हते। आत्ता 21व्या शतकात मात्र विवाहाच्या समस्या खूप वेगळ्या आणि बदललेल्या आहेत। विवाह विलंब जशी एक मोठी समस्या आहे, त्याप्रमाणे घटस्फोट किंवा विवाह विच्छेद ही एक मोठी समस्या आता आवर्जून उभी आहे। आजकाल 100पैकी 20 ते 30% लोकांचे लग्नानंतर 1-2-3 वर्षामध्ये घटस्फोट झालेले पाहायला मिळतात। ही समाजासाठी अतिशय चांगली गोष्ट नाही आहे। त्यामुळं आत्ताच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचे प्रश्न असे येतात की आमचा घटस्फोट झाला आहे किंवा आमचं विच्छेद झालेला आहे, त्यानंतर मला दुसरं लग्न करायचं आहे, हा विवाह माझा होईल का? मग हे पत्रिकेतून कसं सांगता येतं? मग ह्याचे योग ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेत। त्याच योगाविषयी मी आज बोलणार आहे, तो म्हणजे पुनर्विवाह। ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा वैवाहिक सौख्यामध्ये दोष किंवा त्रास असतो, असे लोक एकापेक्षा जास्त विवाह करतात। आजकाल एकापेक्षा जास्त विवाह करण्यामागची कारणे पूर्वीपेक्षा फार वेगळी आहेत। जसं मी मगाशी म्हणलं तसं पूर्वीच्या काळी पहिल्या पतीच्या किंवा पत्नीच्या निधनानंतर किंवा मृत्यूनंतर दुसरा विवाह वार्धक्यात सहजीवनाची आवश्यकता असल्याने करत असत। मात्र आता काळ बदललेला आहे, त्यामुळे नको त्या कारणासाठी एकापेक्षा जास्त लग्न केली जातात किंवा करण्याची पद्धत सुरू झालेली आहे। ती कारणे कोणती आहेत ते प्रथम पाहू। त्यातलं मी मगाशी बोलल्याप्रमाणे जे अत्यावश्यक आणि गरजेचं कारण आहे की त्यावेळी तुम्ही दुसरा विवाह करू शकता, ते कारण म्हणजे आपली पहिली पत्नी किंवा पती हा जर मृत झाला असेल किंवा निधन झालं असेल त्याचं, तर तुम्हाला वार्धक्यात सहजीवनाची गरज आहे, यासाठी तुम्ही दुसरा विवाह केलाच पाहिजे। हे पहिलं कारण। आत्ताच्या काळामध्ये जे बऱ्याच वेळा पाहायला मिळतं पुनर्विवाहाचं कारण ते म्हणजे घटस्फोट घेतल्यास किंवा एखाद्या व्यक्तीचा घटस्फोट झाला तर ती व्यक्ती आपल्याकडे पुनर्विवाह होईल का, माझं दुसरं लग्न तरी चांगलं असेल का, मला वैवाहिक सौख्य चांगलं मिळेल का, हे विचारायला तुमच्याकडे येते। तिसरं कारण म्हणजे काय, तर अनैतिक संबंध किंवा विवाहबाह्य प्रेमसंबंध असतील तर व्यक्ती दुसऱ्या लग्नाचा विचार करते बऱ्याच वेळा। आणि चौथी गोष्ट, पती पत्नीमध्ये वैचारिक मतभेद टोकाचे असतील किंवा वैवाहिक जीवनामध्ये असमाधान असेल तर अशा वेळीसुद्धा व्यक्ती दुसरा विवाह करू का, दुसरा विवाह होईल का असं विचारायला आपल्याकडे नक्की येते। ही 4 कारणं थोडीशी आहेत। यामध्ये 3 कारणं जी आहेत ती 21व्या शतकामधली निर्माण झालेली किंवा अलीकडेच उत्पन्न झालेली कारणं आहेत। ह्याचा पण विचार आपल्याला करावा लागेल। जातक ज्यावेळी ज्योतिषाकडे दुसऱ्या विवाहासाठी किंवा तिसऱ्या विवाहासाठी प्रश्न विचारण्यास येतो त्यावेळी सर्वप्रथम माझ्या मते त्याच्या कुंडलीमध्ये एकापेक्षा जास्त विवाह होण्याचे योग किंवा पुनर्विवाहाचे योग आहेत का ते प्रथम ज्योतिषाने किंवा ज्योतिष मार्गदर्शन पाहावे व पुनर्विवाहाचा योग असल्यास त्या व्यक्तीला त्या विवाहानंतर उत्तम वैवाहिक सौख्य मिळणार आहे का नाही तेही त्यांनी पाहावं असं माझं मत आहे। याचं कारण असं आहे की जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या विवाहानंतर जर त्या व्यक्तीला उत्तम वैवाहिक सौख्य किंवा चांगले वैवाहिक सौख्य जर मिळणार नसेल तर त्याच्या पदरी निराशा पडणार आहे। अशावेळी जर तुम्हाला असं दिसलं की दुसरं लग्नसुद्धा याचं चांगलं होणार नाही की यशस्वी होणार नाही, त्यावेळी त्या व्यक्तीला तुम्ही सांगा की तुला वैवाहिक सुख मिळणार नाही की तुझ्या पत्रिकेत दुसऱ्याही विवाहाचं सुख नाही, त्यामुळे तू पुनर्विवाह करू नये असं सांगणं माझ्या मते योग्य होईल। कारण पुनर्विवाह करूनही त्या व्यक्तीच्या पदरी जर निराशा पडल्यास त्याचा ज्योतिष मार्गदर्शकावरून व ज्योतिषशास्त्रावर विश्वास उडेल व त्यामुळे ज्योतिषशास्त्राची तसेच समाजाची हानी होईल असं मला वाटतं। ज्योतिषशास्त्रामध्ये पुनर्विवाहाचे योग वर्णन केलेले असल्याने आपण एखाद्याच्या कुंडलीवरून या योगाविषयी जातकाला मार्गदर्शन करू शकतो। याच योगाविषयी मी आज आपणास माहिती देणार आहे। तत्पूर्वी या योगाविषयी काही प्राथमिक माहिती करून देऊया आपण। आपल्या सर्वांना माहीत आहे की जातकाचा विवाह, पहिला विवाह किंवा विवाहाचं स्थान, विवाह कधी होईल, केव्हा होईल, जोडीदार कसा मिळेल हे आपण कुंडलीतल्या सप्तम स्थानानं पाहतो। म्हणजे प्रथम विवाहाचा विचार आपण सप्तम स्थानावरून करतो। परंतु सप्तम स्थान बिघडलेलं असेल, सप्तम स्थानामध्ये पापग्रहांची उपस्थिती असेल, सप्तमेश बिघडलेला असेल तर मात्र वैवाहिक सौख्याची हानी झालेली पाहायला मिळते। मग त्यानंतर मग एखाद्या जातकाचा जर त्यामुळे जर घटस्फोट झाला असेल किंवा पती किंवा पत्नीचं जर निधन झालं असेल तर त्यावेळी व्यक्ती आपल्याला पुनर्विवाहाबद्दल विचारायला येते। त्यावेळी मात्र बरेच ज्योतिषी दुसऱ्याही विवाहाचा योग सप्तम स्थानानं पाहतात, ते एकदम चुकीचं आहे असं मला वाटतं। याचं कारण असं आहे
की प्रथम विवाह हा सप्तम स्थानावरून पाहावा आणि दुसरा विवाह हा सप्तमाचं तृतीय स्थान म्हणून भाग्यस्थानानं पाहावा, म्हणजे नवम स्थानानं पाहावा. हे लक्षात घ्या. इथं फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे तिसरा विवाह जर एखाद्याने विचारला तर तिसऱ्या विवाहाचा विचार हा कुंडलीतल्या लाभ स्थानावरनं म्हणजे एकादश स्थानावरनं करावा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे पुनर्विवाह आहे की नाही किंवा होईल की नाही हे पाहण्यासाठी हे सांगण्यासाठी सर्वप्रथम ज्योतिषांनी नवम स्थान, त्याच्या कुंडलीतील नवम स्थान पहा, नवम स्थानातील ग्रह पहा, नवमेश पहा, तसेच विवाहकारक शुक्र पहा, इत्यादी गोष्टीचा विचार त्यांनी करावा. आणि जर तुम्हाला नवम स्थानामध्ये असे काय ग्रहयोग किंवा असे काय ग्रह दिसले तर तुम्ही सांगा की तुझं लग्न होऊ शकतं, अन्यथा नाही. त्यामुळे आता आपण यानंतर आपण बघणार आहोत की असे कुठले योग आहेत कुंडलीमध्ये की ज्या कुंडलीच्या आधारे तुम्ही सांगू शकता की पत्रिका बघता क्षणी की तुझा पुनर्विवाह किंवा तुझं दुसरं लग्न होऊ शकतं. ते आपण योग आता पाहणार आहोत. त्यातला पहिला योग मी तुम्हाला सांगतो. अष्टमेश लग्नी किंवा सप्तम स्थानात असता. अष्टम स्थानाचा मालक जर लग्न स्थानामध्ये असेल किंवा सप्तम स्थानामध्ये असेल, आपला एक नियम आहे 6, 8, 12चे मालक जर सप्तम स्थानामध्ये आले तर विवाह आणि वैवाहिक सुखाच्या दृष्टीने अतिशय प्रतिकूल आणि अशुभ फळ देतात. त्यामुळे इथं तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल की अष्टमेश लग्नी किंवा सप्तमात असेल तर बऱ्याच वेळा पहिल्या पत्नीचे का पतीच्या निधनानंतर तुम्हाला दुसरं लग्न करण्याची वेळ येते. हा पहिला नियम. दुसरी गोष्ट, लग्नेश जर लग्नस्थानामध्ये किंवा लग्नेश जर षष्ठ स्थानामध्ये असेल तर त्या व्यक्तीचे 2 विवाह संभवतात. हे लक्षात घ्या. लग्नेश षष्ठामध्ये असणं तसं चांगली गोष्ट नाही आहे. तिसरा नियम किंवा तिसरा योग तो म्हणजे लग्नी मंगळ असेल. लग्नस्थानामध्ये प्रथम स्थानामध्ये मंगळ आहे आणि सप्तमेश जर त्यावेळी 6, 8, 12मध्ये असेल का अशा 6, 8, 12 एका स्थानामध्ये असेल आणि तो पापग्रहाने युक्त असेल तर मात्र त्या जातकाचं दुसरं लग्न होण्याची शक्यता राहते. चौथा योग, लग्नी मेष किंवा वृश्चिक राशीत मंगळ आहे, म्हणजे मेष लग्न आहे किंवा वृश्चिक लग्न आहे तिथे मंगळ आहे व सप्तमात बुध असेल, म्हणजे बुध मंगळाची प्रतियुती असेल आणि त्याच वेळी सप्तमेश शुक्र जर अष्टम स्थानी असेल तर त्या जातकाचा नक्कीच एकापेक्षा जास्त विवाह होतात. पुनर्विवाहाची ती पत्रिका असते. पाचवा योग, सप्तम स्थानी जर बुध असेल आणि हा बुध जर मंगळाबरोबर किंवा मंगळाच्या राशीत पापग्रहयुक्त किंवा पापग्रह दृष्ट असेल तर अशावेळी बुध हा रिपिटेटिव्ह घटना घडवतो. त्यामुळे असा जर बुध सप्तमातला जर मंगळाबरोबर असेल किंवा मंगळाच्या राशीत असेल किंवा तो पापग्रहाने युक्त असेल तर अशा बुधामुळं त्या जातकाचा पहिला विवाह विच्छेद होऊन त्याचं एकापेक्षा जास्तमध्ये दुसरा विवाह होण्याची शक्यता दाट असते. हे लक्षात घ्या. सातवा नियम मी सांगतो. सप्तमेश बुध हा पापग्रहाने युक्त किंवा दुष्ट असेल, विशेषतः मंगळाने. सप्तमात जसा बुध अशुभ असतो तसा सप्तमेश जर बुध असेल आणि तो जर पापग्रहाने युक्त असेल किंवा पापग्रहाने दृष्ट असेल आणि तो अशुभ स्थानी असेल, अशुभ नक्षत्र असेल तर अशावेळी त्या व्यक्तीच्या पहिला विवाह घटस्फोट होऊन त्या दुसरा विवाह होण्याची शक्यता असते. म्हणजे थोडक्यात मीन किंवा धनु लग्नाची पत्रिका. हे लक्षात घ्या. सप्तमेश अशुभ ग्रहाने युक्त आहे किंवा दृष्ट आहे, आपल्या नीच राशीत आहे किंवा शत्रू राशीत आहे आणि सप्तम स्थानी एकापेक्षा जास्त पापग्रह असतील तर सप्तमातले एकापेक्षा जास्त पापग्रह हे विवाह आणि वैवाहिक सौख्य फारसे चांगले देत नाहीत. हे लक्षात घ्या. त्यानंतर आठवा नियम, सप्तम स्थानातील उच्चीच्या किंवा सोहगिरीच्या ग्रहाबरोबर राहू किंवा केतू असतात. सप्तम स्थानामध्ये उच्चीचे किंवा नीचेचे दोन्हीही ग्रह त्रासदायक असतात आणि अशा कोणत्याही ग्रहाबरोबर जर राहू केतू बसले असतील तर त्या व्यक्तीचं 2 लग्न होण्याची शक्यता राहते. होतीलच असं नाही. मी जे योग सांगतोय त्या योगातले मॅक्झिमम योग जर त्या जातकाच्या पत्रिकेत असतील तरच त्याला सांगा की तुझी पत्रिका बहुविवाहाची किंवा पुनर्विवाहाची आहे. शेवटचा योग 9वा तो म्हणजे असा आहे की सप्तम स्थानामध्ये एकापेक्षा जास्त पापग्रह असून ते अशुभ नक्षत्रात किंवा पापग्रह दृष्ट असतील तर. आणि शेवटचा 10वा नियम काही पुस्तकात असा मिळतो ग्रंथामध्ये की 12व्या स्थानामध्ये राहू जर असेल, विशेषतः स्त्री राशीमध्ये, तर तो राहू पुरुष राशीमध्ये तर तो राहू एकापेक्षा जास्त विवाह घडवतो. हे एकंदरीत 10 नियम मी तुम्हाला सांगितले. या 10 पैकी 5 किंवा 6 नियम किंवा योग जर जातकाच्या पत्रिकेत असतील तरच त्याला सांगा की तुझं पहिलं लग्न मोडून किंवा तुला कदाचित दुसरं लग्न करण्याची वेळ येईल. त्याची कारणं मी सांगितलं आहे. एकतर पती किंवा पत्नीचं निधन असेल किंवा घटस्फोट असेल किंवा इतर कारणं असतील ज्यामुळे त्याला दुसरं लग्न करावं लागेल. इथपर्यंत मी तुम्हाला योग सांगितले. आपापल्या पत्रिकेत ते योग पहा. आता मगाशी म्हणल्याप्रमाणे सप्तम स्थानामध्ये हे प्रथम लग्न, तसं नवम स्थानामध्ये दुसरं लग्न बघितलं जातं. ज्यांच्या पत्रिकेत भाग्यस्थानामध्ये
राहू केतू किंवा केतूबरोबर जर गुरु असेल, शनी असेल किंवा भाग्यस्थानामध्ये पापग्रहाची उपस्थिती जास्त असेल, अशावेळी त्या लोकांनी किती जरी लग्नाचा प्रयत्न केला तर याचं दुसरं लग्न सहजासहजी आणि लगेच होत नाही. तुम्हाला हेही सांगायला लागेल की पहिलं लग्न लवकर झालं, परंतु नवम स्थानामध्ये पापग्रहांची उपस्थिती असल्यामुळे तुझं दुसरं लग्न सहजासहजी आणि लगेच होणार नाही. हाही विचार करायला लागेल. एकंदरीत मी तुम्हाला आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुम्ही यावेळी नवम स्थानातले ग्रह बघा, नवमेश बघा, विवाहकारक शुक्र बघा. ह्या जर सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील, नवम स्थानामध्ये शुभग्रह आहेत, नवमेश चांगल्या स्थानी पडला आहे, तो बलवान आहे, शुक्रही पत्रिकेत चांगला आहे, अशावेळी त्याचा दुसरा विवाह हा नक्की यशस्वी होतो, हे लक्षात घ्या. इथपर्यंत तुम्हाला पुनर्विवाह कसा बघावा, पुनर्विवाहाचे योग कुंडलीमध्ये कसे पाहावे तुम्हाला समजलं असेल. एक निवेदन करतो की आपला ॲस्ट्रोगुरू डॉक्टर खिलारे या नावाने जो चॅनल आहे, त्या चॅनलवरचे जर तुम्हाला कार्यक्रम किंवा मी सांगलेल्या गोष्टी जर आवडत असतील तर आपला हा चॅनल जो आहे तो पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे गरजूंना किंवा आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मी अजून एक निवेदन करतो की मी गेले 12 ते 13 वर्ष विवाह या विषयामध्ये मी ज्योतिष मार्गदर्शन करतो. ज्यांना कोणाला माझ्याकडून विवाहासंबंधात सविस्तर मार्गदर्शन हवं असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, मला तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला नक्कीच ऑनलाईन मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करेन. यानंतरचा व्हिडिओही विवाह विषयावर आहे, तोही तुम्ही अवश्य पहा. आपण थांबूया. धन्यवाद.